हॅलो, हा बोल ना झुमर, काय म्हणतो? अरे मी म्हटलं शिवलाल भाऊ लाईने पाटील तुमच्याकडे ये, त्याच्या वारामध्ये फवारा मारायचा आहे, 2 माणसं पाहिजे वाटते त्याले. तर म्हटलं पैसे कमी घेऊ नका, कुणीच खाली नाही आहे, खाली म्हणजे कुणीच आहे नाही फवारा मारायला. सगळ्या जणांच्या तब्येत खराब वाटते. ते मारुतीची खराब आहे, झाबरूची खराब आहे, आता माई खराब आहे. मा घरी आलते मी नाही म्हटलं, अरे तुम्ही तुमच्याकडे येते वाटते ते म्हणे, ते आता शिवलाल भाऊकडे जातो म्हणे. तर म्हटलं पैसे कमी घेऊ नका, हा चांगले 1000 रुपये रोज मागा दिले, हा चांगला घाला. आणि आपला म्हटलं हे दागडा हिस्सा टाकजा, हो नाही अर्धा तर अर्ध्यातला अर्धा तरी टाकजा म्हटलं. 100 रुपये जास्त नाही, 100 रुपये म्हटलं पाहिजे आपली सोय पाणी. तुम्हाला सांगितलं मी ना, कमी पैसे घेऊ नका रोजाचे, कोणीच खाली नाही आहे. त्याला कोणी हल्दी तुम्हाला ल्याच लागते, तुम्हाला देतेच पैसे, तुम्ही जेवढे म्हणतात तेवढे देतेच, देण्यात आहे त्याला. असं का ना, बरं ठीक आहे ना, मी 1000च्या खाली उतरतच नाही ना मग. आता कोणीच आहे नाही म्हणतं, म्हणजे सगळ्यात तब्येत खराब आहे, ती खराब झाली म्हणतं नाही. मी काही आलाय वाटते नाही, तापीची 7च चालू आहे वाटते. बरं ठीक आहे, झाबरूची मारची तब्येत खराब आहे मला माहित आहे, पण ती खराब झाली म्हणून माहित नव्हतं. आता झाली वाटते सकाळी नाही. हो आता तर सकाळी जास्तच झाली, काली होतं पण काल एवढं नाही. आता तर मला दुखलं, लयच वाटलं, सर्दी डोकं ताप, बाबा काय विचारता. असं पाय, जरा तब्येतीकडे लक्ष दे. हा जमलं दवाखान्यात चालला जा लवकर, घरच्या भरोश्यावर राहू नको. हा तब्येत अजून वाढून गिळून जाईन तर बसशील. हा दवाखान्यात जा म्हटलं लवकर, जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर दवाखान्यात जा. इकडे पाय मी घेतो आता, या लाईना पाटल्या होत्यात, 1000च्या खाली उतरतच नाही. हो हो ठीक आहे, माझ्या लक्ष नाही, फक्त माझ्या इथं पाहायचा. हा बरं ठीक आहे, ठेवतो मग. बरं ठीक आहे, आली इकडे लाईनी पटेल, घेतो त्याला फाईलवर. अरे जमलं बा शिवलाल भाऊ, तुम्ही दिसून राहिले मला सारखे सुद्या. नाही तर ते झुमर भाऊ, ते मारती झाबरू, सगळ्या जणांच्या तब्येत खराब आहे. नाही तर काय, चला बरं म्हटलं आपल्या वारात फवारा मारायचा. चला असं का फवारा मारायचा आहे का? तशी माझी तब्येत खराब होत आहे, पण आता तुम्ही म्हणता फवारा, मला जराशी पैशाची गरज आहे, दवाखान्यात झाले पैसे नाही आहे, म्हणून पहिले कामाला जाचला का ते आता फवारा मारायला. काय रोजी देसान? आता रोजीचं काय बा शिवलाल भाऊ, जे रोजी आहे ते देऊ. हा 500 रुपये रोजी चालू आहे, तशी 500 रुपये देऊन देऊ तुम्हाला. नाही मग तुम्हाला जेले पट्टे ते लिखून जा, मी नाही मग. मी नाही येत कुठं भावा, इथं पहिलेच बरं नाही आहे, अजून माझी तब्येत गिब्येत वाढली तर नसलं भाव अजून दुखणं वाढून जाईल. त्यापेक्षा काय दुसरा म्हणून फोन घ्या. अरे मग शिवलाल भाऊ किती रोज पाहिजे तुम्हाला? हा रोज किती पाहिजे मग? 500 रुपये का कमी झाला का? जो रोज आहे तोच देऊन राहिलो का, कमी नाही देऊन राहिलो ना? हो तुमचं सगळं बरोबर आहे लाईन पाटील, पण कसं माया झालं पाहिजे ना 500मध्ये. हा काहीच नव्हत ना, मी माझ्या दवाखान्यात लावू का घरी आणू का, काय करू सांगा बरं. 1000 रुपये रोज जर देत असाल तर येतो बा, नाही दुसऱ्या म्हणून सांगून द्या तुम्ही. आता तर लयच बोलून राहिले तुम्ही. मी म्हटलं बा 100 रुपये वरतं मागसान, 150 मागसान, 200 मागसान बापा. हा डायरेक्ट 1000 लय झाले ना ते. मी माझ्या तब्येतीचा विचार न करता येऊन राहिलो ना बा. मी काय सरकार सुद्धा नाही ना, माझी तब्येत खराबच आहे ना. नाही काय सांगू तुम्हाला, माझं दुखणं ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, सगळंच आहे. आता काय आपल्याला तेवढी दाखवायची सवय नाही, घरी झोपून राहायची सवय नाही. आपल्याला वाटते 2 पैसे येऊन तर आपल्या बिमार लागन, घरी काही सोय लागन असं वाटते. म्हणून बा आलं मी बाहेर, काही म्हटलं कामधंदा भेटन तर तुम्ही आले बा. तुम्ही म्हणता 1000 रुपये रोज देत नाही, 1000 रुपये दर रोज देत असाल तर येतो मी, नाही तर काही येत नाही. काय 500साठी यायला नाही पुरत ना, माझी तब्येत वाढली का काय 500 रुपये त्यालाच लागून जायचे. घर नाही भागत ना मग मला, घरी का आणीन मी? सगळे पैसे तब्येतीलाच लावी तर घरी का आणीन सांगा. काय करावा तो उपाय नाही उरला, माणसं नाही भेटून राहिली, इकडून तिकडून भेटला तर 1000 रुपये मागून राहिला. बरं मी काय म्हणतो, 1000 रुपये देतो मी, पूर्ण मारून देता का? हा पुन्हा वारात म्हटलं फवारा करून देता का सांगा. पूर्ण कसं लाईने पाटील का उदळाने घेऊन राहिलो ना मी, रोजाच्या हिशोबाने बोली करून राहिलो. 1000 रुपये रोज देता का? ते मग किती दिवसात हो. आणि आपण त्याच्या म्हणजे म्हटलं जेवणार नाही का, खावणार नाही का, काहीच नाही, अजिबात काहीच म्हटलं टाइमपास करत नाही. जेवढ्या लवकर आहे तेवढ्या लवकर तुमचा करून देतो मी. असं म्हणजे 1000 रुपये रोज म्हणून राहिले तुम्ही. नाही मला वाटलं उदळा घ्या तुम्ही 1000 रुपयात पूर्ण. लय हुशार आहे तुम्ही, ते पुरून राहिलं 1000 रुपये उदळ चालले मोठे सांगून राहता. हा येतच नाही बा, राहू द्या, मी काय येत नाही बा. 1000 रुपये रोज जर देत असाल तर येतो, नाही तर येत नाही. दुसरं कोणी सांगून द्या तुम्ही. याच लागते रे, आता काय उपाय नाही उरलेला आहे. द्याच लागतं 1000 रुपये रोज, अजून पाण्याने घेण्याला लावून दिलं तर फार राहून जाईल मला. हो बरं चाल बा, पण म्हटलं टाइमपास जमणार नाही अजिबात. हा जेवणा खावण्यात तू करत नाही म्हणते एकदा, आता काय जेवण खाऊन करून घे घरून. हा फवारा घेऊन ये. हो त्याचा फवारा माझ्याजवळ या, फवारा त्याजवळ असेल तर घेऊन ये, नाही तर माझ्याजवळ आहे. हा आणि लवकर चाल. आणि ते मनामध्ये आपल्याला काही मग ते तंबाखू खाऊ दे, खरा खाऊ दे, हे खाऊ दे, ते खाऊ दे, आणि थकलं बसू दे, ते जमणार नाही मग. हो ठीक आहे, लाईन भेटेल एकदाचं लागलं की बस थांबतच नाही. एक सोयीनं पार तुमचं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करून देते, स्पीडनं बिलकुल. बरं या मग न्यायाची करून येतं का काय करून येतात, लवकर या जरा घरी. हा आपण चाललं जाऊ वावरात मग. हो या जरा लवकर. चला जमलं बा मस्त, आता फसला बकरा. 1000 रुपये रोजाचा चांगलं जमते आता. 1000 रुपये रोजानं मस्त 4 दिवसाचे 4000. हो 4 दिवस तर लावतात चांगले. हो हा गोविंदा भाऊ, काय म्हटलं सगळ्या जण तब्येत खराब आहे ना, झाबलूची मालतीची. काय म्हटलं हो शिवल्यान बा कधी पैसे काढले, आता 1000 रुपये रोजाची बोली केली. काय म्हटलं किती पैसे घेऊन राहिला, आपल्याला दाले बोललो असतं 700 रुपये होता ना. हा आपण म्हणलं असतं आपल्याला 700 भेटले असते मस्त. हो ना म्हटलं कोण मग लाईना पाटलाले त्याची 300-300 वाचले असते ना. आपल्याला म्हटलं तुलीन त्यानं त्या चिवल्याला म्हटलं, आपल्याला जर म्हटलं असतं तर पाहिलं असतं. आपल्याला नाही म्हटलं ते ना, त्या चिवल्याला म्हटलं. बरं जाऊ दे, सांगा मग. सांगितलं बाबू झाबरूले, आणि माझ्या मागं पुढे कधी सांगायचं काम पडलं ना तर झाबरूलेच सांगायचं, हलत्या फलत्याला कोणाला सांगायचं नाही. आपल्या गावातले लोक तर माहिती आहे कशा विश्वास करण्याच्या लायकीचे नाही. एकमेव झाबरूच असा माणूस आहे का त्याच्यावर डोळ्याला विश्वास करू शकतो आपण. तो झाबरू सोबत मारती राहते आणि डुबऱ्या त्याच्यावरही विश्वास करायला नाही पुरवत. जोपर्यंत झाबरूला सांगत नाही तोपर्यंत त्या डुबऱ्या मारतील नाही सांगायचं. तो लेखा झाला चालाक बाजा, हुशार आहे तो. कंट्या मारायला बाबा दिलं काही सांगायचं नाही लागत. एक नंबर जा म्हटलं चाला का त्याला नाही सांगायचं. पहिले झाबरूला सांगायचं, झाबरू जर येत असं तेव्हा त्याला सांगायचं. झाबरू बरोबर कोणाला काही करूच नाही देत, तो इमानदारीनं काम करते.
कायची इमानदारी इमानदारी असल्यानं होते का? कामावर आली पाहिजे ना, सांगायला गेलो तेव्हा बाय नाही घोराला तर तो बिमार आहे ना, असा आहे तसा झोपला होता. त्याचा बुडा होता माझ्यासोबत बा, 2 गोष्टी करून राहिला. नाही तर का त्याला म्हटलं काढून दे बा आजचा दिवस काढून गेले काय मग तिकडे झोप तिकडे, मग काय काही कर बा. मग काय झालं, येत नाही म्हणे का झाबरू? त्याच्यासोबत बोललोच नाही झालं. मला आलं तर त्याचा डॅनी बुडा नाही का आवाजी, तोच मंदा बोलून राहिला माझ्यासोबत. झाबरूसोबत नाही बोललोच नाही. वा रे वा, म्हणजे काय तब्येत खराब असन तर राहू दे हो, तब्येतीच्या वर तर काही काम आहे नाही, दुसरा माणूस पाहून गेला गाले. नाही पाहिला ना, मग सांगितलंही काय का त्याच्या भरोशावर बसायला पुरते का त्याच्या लोण्या लावत. एवढा लोण्या लावून राहिला तो, आले खाली नाही माझ्यासोबत बोलायला खाली नाही का काही नाही. त्याचा तो डेनी बुडा बोलून राहिला होता माझ्यासोबत 2 गोष्टी. नाही तर काय मी म्हटलं तुल्याच गेला दुसराच माणूस सांगतो मी. याच्यानंतर म्हटलं सांगत नाही, दुसराच माणूस पाहतो आता. दुसरा माणूस? वा रे वा, कायले दुसरा माणूस सांगा लागते. म्हटलं ही तब्येत खराब असं म्हणून आला नाही तो. आता ह्या वेळेला फवारा दुसऱ्या हातानं करून घे, नंतर आता जो सुद्धा होईल त्याच्या हातानं करून घेतो. अजे माणूस काय दुसरा माणूस सांगा लागते फांगा लागते, कायले बोलतो तो अगाऊचा म्हणजे बाबा त्याला सांगायला गेलो चांगलं नाही, मी त्याने यायला नाही पाहिजे काय? आजचा एकच दिवस काढून मागून राहिलो ना त्याला, काय का हप्ताभर तर म्हणूनच नाही राहिलो. एका दिवसाची गोष्ट आहे आपली. एकाच दिवसाची गोष्ट आहे म्हणा आपली. काय भळ भिडलो तर भक उरकून टाकते. पण झाबरूसोबत बोलत नाही झालं म्हणतो तू आलं. जाऊ दे तिकडे चतत होता तो, नाही तर काय बोलला नाही माझ्यासोबत. त्याला माहित लाईने पाटील आले बा, सांगायला तरी पण तो शब्दाने बोलला नाही. त्याचा बुडा बोलून राहिला चरक तो येत नाही. त्याला म्हटलं जास्त काम नाही आहे, आजच्या दिवस पाठवून द्या. नाही जा म्हटलं तिकडे चुल्यात. मग बरं जाऊ दे, तब्येत गिबेत खराब असन जरा म्हटलं तू थंड दिमागाने घेत जाय हो. चांगले माणसं बिघडू नको. येणे का डबल आपल्या गावातले लोक काही सुधे आहे नाही चालला मोठा हो. फालतू म्हटलं गरमपणा दाखवत नको जाऊ, जिथं त्याची समजून घेत जाय काही. जाऊ दे तिकडे, नेहमी त्याचं समजून घ्यायला लागते, आपलं कोण समजून नाही घेत. सांगितलं मग त्या शिवलाल बोले मी ना, हो ते येऊन राहिले आता. अरे बापा, शिवराजला सांगितलं का रे तू ना राजा? सगळ्या माणसं सांगायला पुरते पण त्याला सांगायला नाही पुरत ना. सगळ्या गावातल्या लोकांना सांगायला पुरते पण त्याला नाही. मायावीन त्याला कायला सांगितलं रे? काय करू मग, कोणाला सांगू? मारतीच्या घरी गेलो तर मारतीची तब्येत खराब आहे, झुमर भुजा घरी गेलो तर त्याची तब्येत खराब आहे. कोणाला सांगा मग? आता त्या बुडा बडायला सांगा, ते कंदिला आबाजी, अजून ते शिवलाल भुजे बाबा, अजून ते डेनी बुडा, त्या बुड्याला सांगू का आता? अरे एक टाइम त्याला सांगायला पुरते पण लुचाळले नाही. आता आता 1 नंबरवर आहे अशा कामामध्ये. काय पाहा लागते बाबा त्याला, नुसतं सांगा तर तू न लय हुशार आहे ना तो. नाही तर का कमी हुशार आहे का? कमी गापले करतेत का? कमी कंट्या मारते का तो? आपलं कंटी मारायचं कामच नाही ना बाबा. आपल्याला काय फवारा मारून घे ना त्याच्या जवळून. दुसरं कोणतं काम आहे? असा कोणता पैशाचा व्यवहार देऊन राहिलो, भाजीपाल्याचा व्यवहार देऊन राहिलो त्याच्या हातामध्ये? काय तर काहीच नाही ना. तरी पण म्हटलं जिथं 2 दिवस लागन ना तिथं 3 दिवस लागन तो. आणि फवारी बरोबर मारणार नाही तर का? असं कसं मारत नाही बरोबर पाहतो ना मी, कसं नाही मारत. माणूस तर माणूस आहे, दुसरा भेटला नाही कोणता. पाहिलं बरं सगळ्याला पाहिलं विचारून पण कुणीचे आले खाली नाही. टाकले त्या शिवलाल हुले सांगा लागलं ते 1000च्या खाली येऊन नाही राहिले. नाही तर 1000 रुपये रोजानं बोली गेली जाईना. म्हटलं 1000 रुपये देत असाल तर येतं म्हणण्यात येत नाही म्हणे. ते माझी तब्येत खराब आहे ना, असा आहे तसा आहे. म्हटलं घ्या भावा 1000 घ्या, ऐकायला खालीच न देते. घ्या म्हटलं 1000 घ्या त्याला. बापा 1000 रुपये रोजाची बोली गेली आणि तू होई भरला का? मग काय करता, हो नाही म्हणू तर काय म्हणू, कोणी खालीच नाही आले. सगळ्याची तब्येत खराब आहे, कोणी माणूस नाही भेटून राहिला का काही नाही. मग आता मग थोडे पैसे जास्त गेले तर आपल्याला फवारा तर माराच लागन. आणि डबल पाण्याने गिन्यान चालू केलं तर मग काय फवारा पडन आपल्याला सांगा तुम्ही मला. ती बरोबर आहे म्हणा. बरं जाऊ दे, त्याला लवकर मारायला अजिबात त्याला जेवायची फिवायची सुट्टी देऊ नको. हो ते बोली झाली ना बाबा, जेव्हा घेवायची तर बोलीच नाही. ते घरूनच न्यारी करून येतो म्हणे. मी म्हटलं ते तंबाखू खर्रा गिरा खाले ते बसणं 5-10 मिनिट लावणं ते जमणार नाही, अजिबात जमणार नाही. म्हटलं खर्रा खाऊ दे, तंबाखू खाऊ दे. ते म्हणे ठीक आहे म्हणे, मी खातच नाही म्हणे. बरं ठीक आहे, जाऊ तर त्याला सांगितलं तर पुढच्या वेळपासून पाहतो, त्याला सांगत नको जो. कसं झालं रे झुमरे तू? त्या चेहऱ्याचा राजावर आपल्यासारखाच झाला रे. असं वाटतं 4-5 जण पकडून मिळून मारलास तुले. अरे बाबा शिवलाल भाऊ काय करता? तब्येत लस बेकार आहे का? बरं वाटून राहिलं ना अजिबात. मला गोळी खाल्ली जपाची आगपाय दुखाची तरी पण भरत नाही. आगपाय दुखून राहिलं, ताप डोकं काय विचारता तुम्ही? आगभर दुख नाही. दवाखान्यात जाणं झुमर, कसं झापडल्यावर का झालं तू? नाही तर काय ते झाबऱ्या मारती म्हटलं दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेला आणि त्या झाबऱ्याच्या आबाजीने डायरेक्ट डॉक्टरला घरीच बोलावलं. झाबऱ्याला दवाखान्यात नाही डायरेक्ट घरी. तुम्ही पाहिजे बायकोला पाठवून दे, जास्त असेल तर डॉक्टर डायरेक्ट घरी बोलावून घे. पाहतो शिवलाल भाऊ, दवाखान्यात जा तुम्ही. आता काय खर्च आहे पण असला, दवा येणार हे आणा ते आणा गोळ्या आणा. पाहिजे आता काय निघते काय नाही, डेंगू मलेरिया झाला का काय झाला तर? बाबा तो डेंगू तर लस बेकार आहे बाबा. तो तर कोणाला हो नाही तर काय एवढा बेकार आहे तो का माणसाला फार झटकूनच टाकते, फार तब्येत घालून टाकते. पाहत बाबा तू लवकर काय जा, अरे रक्त इथं तपासून घे. फालतू म्हटलं घरात बसून राहू नको, दवाखान्यात जा जरा. हो जातो शिवलाल भाऊ. तुमचं जमलं का ते? हा पाटला समज म्हटलं 1000 रुपये रोजाची बोली. हा चालले का? हो झालं ना, 1000 रुपयाची बोली केली ना. हे म्हणे ना ते त्याला बोलत म्हटलं मी येत नाही म्हटलं 1000च्या खाली, माझी तब्येत खराब आहे म्हटलं. तरी पण तुमच्या इकडे येऊन राहिलं म्हटलं कामाला, तर मी 1000च्या खाली येत नाही. मला मग दवाखाना घर लागते, घरी आणा लागते सामान मला पुरवठला पाहिजे म्हटलं. नाही तर बस तुमच्या इकडे मी कामाला येऊ आणि माझी तब्येत खराब आहे, सगळे 500 रुपये तिकडेच लागा, तर घरी आणीन म्हटलं मी. हो त्याच्यावर बोललो मी सफा तर देतो म्हणे. हो
हो हो बरं आहे बाबा, तुमची तब्येत नाही बिघडली म्हटलं माझ्या हिस्सा द्या बाबा. हा माझ्या हिस्सा द्या म्हटलं, तुमच्या हिशोबाने आता किती देता किती नाही 100च्या वर द्या. माझ्या कशाला जरा तब्येत खराब आहे तर म्हटलं दवाई घेऊन आले, पैसे द्या मला. ठीक आहे ना रे, काही विषय आहे का म्हटलं, देऊन देऊ काही विषय नाही, फक्त पैसे दिले पाहिजे नगदी द्या. तसेच मागतोच मी, पैसे नाही ठेवत, पैसे काम केल्याबरोबर पैसे मागतो देईल मी. हो हो ठीक आहे मग शिवलाल भाऊ, जमतो बा मी. या तुम्ही नाही फवारा गिवारा मारून लवकर. हा या मग, हो जमतो मी. हो जाय झोप, पाय तब्येतीकडे लक्ष देतो मी. करा मग शिवलाल भाऊ, इथून एक सोयीनं चालू. पंपातलं ते औषध सरलं का तिथं मी ड्राम भरून ते बनवून ठेवलाय, तिथं घेऊन घ्या काय म्हटलं. हो ठीक आहे लाईने पटेल, करतो मग मी इथून. फक्त म्हटलं आता 5 वाजता सुट्टी होईल ना मला, तर म्हटलं पैसे घेऊन येता बस सोबत. पैसे आपल्याला कसे नगदी पाहिजे, जरा काम आहे दवाखान्याचा, तुम्हाला तर पहिले सांगितलं मी ना. आता म्हटलं पैसे नगदी आणजा बा. बरं ठीक आहे ना, आणतो ना मी. आणि तुम्ही म्हटलं फवारा एक सोयीनं चालू द्या. म्हटलं लागू बा, नाही तर बा इथं थांबू दे तिथं थांबू दे, अजिबात थांबले नाही पाहिजे कुठं. लक्षात ठेवा, मला काय दिसले मी आलो मला दिसले तर मग मला म्हणायचं नाही पैसे कमी देईन मी. नाही 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 लाईने पडेल, तसं नाही. आपलं एकदाचं लागलं की थांबतच नाही मी आता. हो एकदाचं लागलं का जोपर्यंत सरत नाही तोपर्यंत थांबत नाही. एखाद्याच्या मनात पाणी प्यायले, बाथरूमला गिमरूमला लागली तर थांबीन मी, नाही तर असं तंबाखू खाले थांबत नाही आता. तेच म्हणतो, घ्या व्हा लवकर, लागा कामाला, घ्या ते पंप पाठीवर. हो हो घेतो तुम्ही फक्त म्हटलं याच्या वेळेस 5 वाजता पैसे घेऊन जबत झालं. आणतो ना बाबा, आणतो ना, काय राजा, आणतो. अरे बापा रे, काऊन असं वाटून राहिलं का मला. आतापर्यंत बरं वाटून राहिलं, काय पण आता एकाएकी कसतरीच वाटून राहिलं, जीव घाबरल्यासारखा. पूर्ण अंगपाय दुखणं चालू होऊन गेलं. काय झालं काय नाही आता आता तर. अरे बापा, असं कसं होऊन राहिलं रे बाबा. आताच्या आता तब्येत बिघडली म्हणाव का. अंगपाय बापा कसतरीच वाटून राहिलं. मावीन काय करावं रे बाबा. फवारे मारायला घेतला आजरी परवानं, मारणे होती की नाही तर मारू देते का नाही तर. अरे बाबा कसं झालं बाबा एकाएकी हे. आतापर्यंत बरा होतो ना मी, एकाएकी कसतरीच वाटून राहिलं. चला जरासं बसा बा, जरासं बसा, पाणी किनी प्या, मग बरं वाटत. अरे बाबा आता फवारा मारणं नाही होत वाटते बाबा. आता फवारा मारणं नाही होत वाटते. मावीन कसं करावं रे बाबा. आता काय झालं काय नाही तब्येतीले. मावीन काय कसं वाटून राहिलं ना. थंडी वाजून राहिली आता तर. कसं करा फवाराही मारायचा आहे. डरामभर तिकडं औषध भरून ठेवली तिकडं चुल्यात. तब्येतीच्यावर तर काहीच नाही आहे. तब्येतीच्यावर तर काही नाही बाबा. बोलायला का ते झाबरू मारते असं वाटते, नाटकच करून राहिले. नाही बरं नाटकं नाही, आता मला बरं नाही वाटून राहिलं तर समजून राहिलं नाटकं नाही करून राहिले होते. पण आता मी कसं करू, घरी जाऊ का फवारा मारू. काही नाही घरी जातो बाबा. तुल्यात गेलं तिकडं काय होतं फवारात मवारा ही नसली ते आपण. आतापर्यंत बरं होतो, आताच्या आता वैकली बा तब्येत वैकली. थंडी लागून राहिली. चला आता लवकर घरी जा आता. चुल्यात गेला तिकडं फवारा.